हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर आज अंगारकी चतुर्थी आहे, मंगळी चतुर्थी म्हणजे ज्यांना पण चतुर्थी पकडायची असते आजच्या चतुर्थीच्या पासून आपण पकडू शकतो। तर तुम्हा सगळ्यांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा दिवस तुमचा खूप आनंदात उत्साहात मस्त जाओ। तर चला आज कालचा ही व्हिडिओ बऱ्याच ताईंनी खूप सारं प्रेम दिलं, ज्या ताईंनी बघितला नसेल नक्की जाऊन बघा। आपली सई आता स्कूलला गेलेली आहे, आता आली असेल, मम्मीकडे येणार आहे, मग अर्चना मामी सोडणार आहे तिला, तर मग दीदी येणार आहे सोडवायला। तर आणि फुल वगैरे पण आणायला लावले। मिस्टर पण ड्युटीला गेले, त्यांनाही उपवास असतो, आईन मामांना नसतो। स्वयंपाक वगैरे झाले, घरातलंही आवरलेले, आता 11:15 वाजले असेल आणि आता मी पण छान रेडी झालेली आहे। म्हणजे तुला सगळ्या ताईंशी गप्पा मारू थोड्याशा। चला तर मस्त असं आज काय काय होईल सगळं तुमच्यासोबत शेअर करते। आणि बाहेरचं वातावरण पण खूप छान झालेलं आहे। आणि हे बघा, हे झाड किती छान झालेले ना, खूप छान झाले। त्या दिवशी आजी मामी पण म्हणत होत्या खूप मस्त झाले, खूप असं पसरलेलं आहे। आणि हे बघा खूप खालपर्यंत, तरीही मी असं दोऱ्याने ना ते असं दोऱ्याने पॅक केलेले, जेणेकरून फांट्या जास्त खाली जाऊ नये आणि करू नये। इकडे तुळशीचं रोप आणायचं आहे मला, आहे इकडे एक तुळशी, पण ती पण आता थोडीशी वाळलेली आहे। हे झाड आहे ना माझं खूपच जास्त खराब झालेलं होतं, पण खूप छान झालं आता। आणि बघा ही तुळशी, कृष्ण तुळस म्हणतात तिला, ती पण खूप सुंदर झालेली आहे। तिला 2 दिवस पाणी टाकलं नाही का, त्याची पानं आहे ना पुन्हा अशी खाली जातात, पाणी टाकल्यानंतर एकदम छान होते। आणि हे पण झाड खूप सुंदर झालेले आहे माझं। मोगरा पण ठीक आहे, आणि हे बटन गुलाबला पण फुलं येतात, ते पण छान झालेले आहे। इकडे छोटे छोटे आहे, आणि इकडे बघा वावरामध्ये कांदे वगैरे असेल, आणि ते तिकडे ना मामाच्या घराचं काम असतं। इकडे ह्या झाडांमुळे मामाचं बांधकाम दिसत नाही, पण त्याच साईडला आहे असं। आणि हे आपलं बेडरूम। असं मग आवरा सावर झालेली आहे। एक बलून राहिलेला आहे सईसाठी, घरातलं आवरून झालंय सगळं। हे बघा किचन वगैरे पण क्लिनिंग झालेली आहे। संत्री खाल्ली आत्ताच, आज उपवास आहे, तिखट काय खायचं नाही आहे। हे बघा छान मस्त घर आवरलेलं आहे। गणपती बाप्पांचंही दर्शन घ्या सगळ्यांनी। बघा माझ्या गणपती बाप्पाचे पायच खूप छान आहे, मला खूप आवडतात। हे बघा सई शाळेतून आली का? हो आले ना। आईचं सईचं आता जेवण चालू आहे। चला जेवायला सरांनी पुरणपोळी खायला। पुरणपोळी केली का? रात्री करणार आहे पुरणपोळी। गणपतीची तुझी फेवरेट आहे, मग पुरणपोळी करायची। हो का? तुला जे आवडतं तेच गणपती बाप्पाला आवडतं, मग आज पुरणपोळी करायची का? खरंच खरंच का? आता माझ्या पोळ्या वगैरे झाले आहे। काय रे बाळा? गणपती बाप्पाला मोदक करू। तुम्ही नारळ फोडलं का आजीनीतून? हे असं निघालं का? मग आपण याचे मोदक करू। ओके, छान कोरडं निघालं ना? कसं निघालं बघितलं का? छान निघालं ना? आपटत होती चला तर आता इकडे गणपती बाप्पांचा अभिषेक करते। तर वरती आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती आहे, इकडे पाट टाकला आणि त्यावरती लाल आसनही आथरलं, आणि दीदीने सकाळी फुलहार वगैरे पण आणून दिलेले होते। मग गणपती बाप्पांना हार घातलेला होता। आणि आपल्या सईचं असतं की गणपती बाप्पांचं जेही करायचं ते माझ्यासोबत करायचं, त्यामुळे ती सकाळी स्कूलला गेली होती, मग मी काय अभिषेक केला नाही, म्हटले तिच्यासोबतच करू रात्री असं। तर आता आम्ही दोघी इकडे अभिषेक करतोय। तर गणपती बाप्पांच्या टीव्हीवरती मंत्र पण लावलेले होते, आणि जो एक मी दिवा लावलेला होता ना, तर आता थंडीमुळे ते साजूक तूप आहे ना
असं पॅक व्हायचं, म्हणजे दिवा जास्त काही तो राहतच नव्हता. तर मग इकडे मी वाटी धूप लावलं आणि कापूर लावून मग अभिषेक केला. आपली सई ही मंत्र म्हणत होती, टी व्हीवर चालू होते ना तेच ऐकून तिचेही चालू होते. तिलाही माझ्यासारखंच करायचं होतं. मला सांगायची की मला करू दे मम्मा. म्हटले कर, मुलांना थोडीशी देवाचीही आवडच पाहिजे. सईला तर खूप आहे. हे बघा मंत्रही म्हणते. ते टी व्हीचा आवाज होता त्यामुळे मम्मी ना म्यूट केलेले, कारण मग टी व्हीवरती लावून दिलेले होते आणि आम्ही दोघीही म्हणत म्हणत आमचा अभिषेक चालू होता. तर इकडे ना मग हे अभिषेकाचं आहे ना मग घरातल्या सर्वांनी प्रसाद म्हणून, तीर्थ म्हणून मग सगळ्यांनी घेतलं. तर असं आम्ही ना दुधाने आणि पाण्याने अभिषेक केला. हे बघा, तर आता ना देवाला स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि ना मग चौरंगावरती थोडेसे ना तांदूळ टाकून त्यांना तिथे ठेवते. त्यानंतर फुलं, दुर्वा वगैरे सगळं काही वाहून मस्त पूजा करते. आजच्या दिवशी ना अंगारकी चतुर्थी आहे. आजच्या दिवशीपासून उपवासही पकडतात आणि अंगारकी चतुर्थीला ज्यांना जास्त जमेल ना तर तिखट न खाता उपवास केले ना अजून चांगलं असतं. मग मी काही फळेच खाल्ले होते आणि मिस्टरांनी पण काही खिचडी वगैरे खाल्ली नाही. त्यांनी तर निरंकारच पकडला होता. ते बोलले मला डबा नको देऊ, असं खिचडी वगैरे नको देऊ आजच्या दिवशी. मग ते तर त्यांचा तर खूपच असा निरंकार उपवास झाला. हे बघा, तर मग मी इकडे नाही ठेवलं आणि अभिषेक चालू होता. म्हणजे इथे आता मी ना सईने मी तांदूळ खाली ठेवले, त्यानंतर आपल्या सईनेही तांदूळ टाकले. जसं मी करते तसंच करते. हे बघा, मी आता घंटी वाजवली ना तर तिनेही घंटी वाजवली. तिचं असं चालूच असतं. म्हणते जाऊ द्या, तीही शिकते, तीही माझं बघून करते, ते चांगलं असं. अशा पद्धतीने मी साध्या सोप्या रीतीने अभिषेक केला गणपती बाप्पांचा. वरती मूर्ती ही आहे गणपती बाप्पांची, ती त्यातही हार वगैरे घातलेला होता. आणि इकडेही आता फुलांनी मस्त थोडं सजवते, हळदी कुंकू लावते. अशा रीतीने माझी गणपती बाप्पांची आजची पूजा झाली. तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि स्वयंपाकही असा चालू होतं, म्हणजे डाळ वगैरे शिजण्यासाठी टाकलेली होती. अजून मोदकही करायचे होते. सईने बघितलं ना कशी मोदक घेऊन ते नारळ फोडलं आणि त्यामध्ये असं निघालं, ते घेऊन आलेली होती. आणि इकडे मी तिला सांगितलं, मला म्हणते मला काहीतरी सांग मम्मा. तिला म्हटले तू सगळ्या देवांना फुलं दे. तरी बघा, देवघरामध्ये सगळे काही जे फुलं आहे ना तर सगळे काही तिने केलेले सगळे काही. मग इथे मी रांगोळी काढली, धूप लावला, देवाची पूजा केली. खूप छान घरामध्ये असं एकदम असं प्रसन्न वाटत होतं. सगळ्या देवांना एक एक फुल तिने सगळ्यांना दिलं आणि एकदम छान. मला म्हणते बघ मी कसं केलं. म्हटले खूप छान पूजा केली तू. हे बघा, गणपती बाप्पांचं तुम्हीही व्हिडिओतून दर्शन घ्या. आणि आपली सई तर रोज दर्शन घेतल्याशिवाय जात नाही स्कूलला, रोज भेटते. आणि मला म्हणते गणपती बाप्पा माझ्याशी बोलतात पण. म्हटलं ठीक आहे चला. तर टी व्हीवरती पण मग नंतर मी गणपती बाप्पांचे मंत्र, गाणे वगैरे लावलेले होते. आणि जो मी धूप लावलेला होता ना त्याचा खूप असा म्हणजे दूर होतो, तर सगळ्या घरामध्ये असा मस्त पसरलेला होता. आणि मी हळदीचं लेपन पण केलेलं होतं आणि रांगोळी पण काढलेली होती. तर हे बघा, हळदीच्या लेपनावर काय आज रांगोळी काढलेली नव्हती, साईडला काढलेली होती. हे बघा, शुभ लाभ पण दरवाजावर आहे, म्हणजे असावं असं. आणि असं करायचं, सईला मोदक करायचे. सांगा बरं, तिला जमणार आहे का? करा असं 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 कर, असा हात हा हात घे आणि या हाताने असं गोल गोल कर, वरती कर असं वरती. केलं का गणपती बाप्पासाठी मोदक? आमच्या शाळेचा पहिला मोदक गणपती बाप्पासाठी. गणपती बाप्पासाठी काय पण करायची तयारी आमची. नको बाळा तू सांडवशील, मी तुला बनवून देते थोडासा. आता आहे ना डाळ भात, मेथीची भाजी करायची. अभिषेक झाला, आता मोदक करते आणि बाकीचं स्वयंपाक वगैरे मेथीची भाजी, डाळीचं फक्त तडका द्यायचा बाकी आहे. बाकी सगळं ते आवरलेलं आहे. आणि आता मी गणपती बाप्पाला दर्शनाला. हो ना बाळा, नको लागल ते. चला, तर गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवलाय आणि आता आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला चाललोय. चला.
तर आमच्या सिन्नरमधील मोठा गणपती, तर इथे ना अंगारकी चतुर्थीच्या दिवशी किती गर्दी असते ना, म्हणजे दर चतुर्थीलाही गर्दी असते पण आज जरा जास्तच होती. हे बघा लाईटिंग वगैरे लावलेली होती. कालच्या मध्ये बघितलं तुम्ही, मंदिर आहे ना सगळं काही म्हणजे धुतलेलं होतं काल म्हणजे आदल्या दिवशी. आणि हे बघा लाईन होती दर्शनासाठी, खूप गर्दी होती दर्शनाला. आमचंही दर्शन छान झालं. आणि आपल्या सईने इथं आल्यानंतर दर्शन घ्यायचं सोडून पहिले खेळणीकडे लक्ष. लहान मुलं म्हटले की लगेच खेळणी, आणि काही असलं की गर्दी तर तिथे वस्तू विकायला असतातच लहान मुलांच्या. आणि मग सईने माझा हात सोडून पप्पांकडे गेली, मला हे घेऊन द्या हे घेऊन द्या. आणि मुलींचे पप्पा लगेच घेऊनच देतात, नाही म्हणती नाही. मला अजिबात म्हणजे कुठेही जा माझा हात पकडत नाही ती, कारण मी घेऊन देत नाही, तिचे पप्पा घेऊन देतात. त्यामुळे मला म्हणतही नाही मम्मी मला हे पाहिजे. यात्रेमध्ये गेल्यानंतर ती पप्पांकडेच मागते, पप्पांकडेच हट्ट करते. आणि इकडे बघा भरपूर गर्दी होती, भरपूर जण भेटले पण इथे, कारण सगळेच दर्शनासाठी येत राहतात. तर इथे प्रसाद वाटप पण चालू होती. आम्हालाही मोदकचा प्रसाद भेटला आणि शिऱ्याचाही प्रसादाची वाटप चालू होती. त्यानंतर मी घरी आली आणि घरी आल्यानंतर मस्त इकडे मेथीची भाजी टाकली, कारण फक्त मेथीची भाजी आणि डाळीला तडका द्यायचा बाकी होता. पण म्हटले त्यासोबत मस्त शेंगदाण्याची चटणी पण करू. तर आई खूप छान करतात आणि मला ही चटणी खूप आवडते, तर मग मी तयारी करून दिली. इकडे मस्त डाळ वगैरे पण झालेली होती, तुरीची आणि मुगाची अशी मिक्स डाळ करते मी. तर बऱ्याच ताई बोलल्या आहे की ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये करू नको, तर म्हणजे आता नाही करणार. कढई आहे स्टीलची एकच आहे आणि स्टीलच्या पातेल्यामध्ये लगेच लागून जातं ना, त्यामुळे तर आता घेईन मी. आणि शेंगदाणे भाजून ठेवले आणि इकडे आता लसूण आणि मिरच्याही थोड्याशा भाजून घेते आणि त्यानंतर मग त्या अशा खाली करतील. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते कशा प्रकारे करतात. त्याला ना असं म्हणतात खरबुडी, असं काय खरबुडी का काहीतरी चटणी म्हणतात. चला तर मी तर खरबुडी चटणी असंच म्हणते. मिक्सरला न वाटता असं तांब्याने घासरून करायची, खूप छान लागते. हे बघा पहिले ना त्यांनी तव्यावरती ना आपलं तवा गरमच असतो, तर मिरच्या लसूण आणि मीठ टाकून मिरच्या वगैरे लसूण वगैरे सगळं काही बारीक करून घेतात आणि त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे ॲड करतात. आणि शेंगदाणे ॲड केल्यानंतर त्याही घासरून घ्यायचं. खूप छान लागते, जास्त बारीक होत नाही, असे अर्धे सगळे होतात ना, मस्त लागते, मला खूप आवडते. त्यानंतर गणपती बाप्पांची आम्ही सगळ्यांनी आरती केली आणि बाहेर आहे ना त्याच आरतीने मग चंद्र यांना ओवाळून घेतलं. आणि आपल्या सईलाही ओवाळायचं होतं, पण म्हटले अगं खूप कापूर आहे त्याच्यामध्ये, चटका बसल. माईंनी ही पूजा केली, मी ही पूजा केली. अशा आज आमची अंगारकी चतुर्थीची पूजा. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अजून तुम्हाला कसे म्हणजे कोणते व्हिडिओ बघायला आवडतील कमेंटमध्ये नक्कीच सांगा. म्हणजे काय बघायचे ते तुमच्यासोबत शेअर करते, कमेंटमध्ये सांगा तुम्ही. त्यानंतर मग देवाला नैवेद्य दाखवला, मस्त शेंगदाण्याची चटणी, मेथीची भाजी, डाळ भात, पोळी, मोदकांचा नैवेद्य. आणि देवांच्या साईडनी अशी 2 कॅन्डल पण लावली होती मी रात्री, खूप छान वाटत होतं. हां छोटा गणपती मोठा गणपती. हां आणि पहिले आता पप्पा का, पहिले पप्पांना मला का नंतर. ओके बाबांना. आणि सईला ना डाळपोळी ही आवडते, मस्त असं डाळपोळीचा काला करून दिला का मस्त खाते. हे बघा सपरेट ताट आणि तिच्या हाताने मस्त जेवते. इकडे आता आम्ही सगळे काही जेवण करायला बसलेलो आहे. तर इकडे आई मामा असे मिस्टर मी सई आम्ही सगळे जेवण करायला बसलो. त्यानंतर थोडंसं चालायला गेलो. चला मग इथंच आजची व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.